परिस्थिती नाही, सगळीकडे सरसकट अशीच परिस्थिती आहे पूर्ण मराठवाड्यात. आता आम्ही आज सकाळी तुळजापूरला जाताना तिथेही सगळीकडे पाणी असंच घुसले. आता तुमच्या शेतानी रस्त्याने आम्ही आढावा घेतला, काही घरं बघितले. प्रत्येकाचं घर काही बघता येणार नाही, पूर्ण मतदारसंघाचाच आढावा घ्यायचा आहे. आज उद्या स्वतः पालकमंत्री बीडमध्ये येणार आहेत अजितदादा. त्यावेळेससुद्धा त्यांचा दौरा असा पिंपरीकडं तो पूल जिथं पडला आहे तिथं करू, आणि तसंच येताना एखाद जागी शेतात इथल्या हिंगणीच्या एखाद्या गावात दाखवता येईल आपल्याला. आता RD सिंगला मी बोललो, ते दौरा ठरवत आहेत त्यांचा. सरसकट मदत करायची असं शासनाचं ठरलं आहे. त्याच्यामुळं एकाचं एक झालं एकाचं वेगळं झालं असं होणार नाही. सरसकट सगळ्याला काही ना काही नुकसान भरपाई येणार आहे. आणि दादांनी सरकारतर्फे 56 कोटी नुकसान भरपाई ती डिक्लेअर केली, ती जमा केलेली, त्याची पण घोषणा झाली. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्याला दिलासा भेटावा. सगळ्याचे मोठे नुकसान झालेले दिसत आहेत, पण त्याचा आढावा आकलन आणि त्याचा पंचनामा झाल्यावर तुम्हाला मदत भेटेल. ज्याला तात्काळ मदतीची गरज आहे ते उद्या त्यांचा आढावा बैठकीत त्यांच्या कानावर घालून त्या प्रकारे मदत देऊ. एवढं तुम्हाला पाहणी करून आज सांगतो. आता बाकी गावची आम्हाला पाहणी करायची.